न्यूज 18 लोकमत शेतकऱ्यांच्या बांधावर आहे। ज्या बांधावर आज परिस्थिती अतिशय गंभीर आहे, अभूतपूर्व अशी परिस्थिती आहे। माझ्या पायाखाली आज जी इथल्या शेतकऱ्याची अवस्था आहे ती विदारक अवस्था दाखवण्यासाठी हे चित्र पुरेसं आहे। ज्या शेतात उभा आहे तिथं सोयाबीनचं हे पीक आहे आणि सोयाबीनचं पीक पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे। जणू काही नदीमध्ये एखादं पेरणी केली जावी अशा पद्धतीने हे चित्र या ठिकाणी दिसतंय। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यामध्ये आता आपण आहोत आणि या बार्शी तालुक्यामध्ये विशेषतः संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान झालंय। आता हे जे चित्र आहे जिथून मी चालतोय ते कुठल्या नदीत चालत नाहीये, तर शेतातून नदीचा पाठ व्हावा तशा पद्धतीने पाऊस कोसळल्यानंतर परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि आता या सगळ्या परिस्थितीत हे उडदाचं पीक होतं, आता होतच म्हणावं लागेल कारण याच्यात काहीच उरलेलं नाहीये। अक्षरशः खत झालंय याचं, कारण पाऊस थांबत नाहीये। गेली 5 महिने सतत पाऊस सुरू आहे आणि पाऊस रात्री सुद्धा या सगळ्यांना झोडपून काढणारा होता। या सगळ्या पिकांचं जे नुकसान झालेलं आहे याच्यातनं एक कणभर सुद्धा शेतकऱ्याच्या हातात काही पडणार नाहीये आणि त्यामुळे ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीमुळे इथल्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं संकट यांच्यावरती ओढवलेलं आहे। या सगळ्या शेतकऱ्यांशी आपण बोलूया आणि जाणून घेऊया की या सगळ्या परिस्थितीने त्यांच्यावर कुठली वेळ ओढवलेली आहे। या सगळ्या उडदाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। कधीपासून पाऊस कोसळतोय आणि कोणी बांधावर आलं का? सर, गेल्या 1 महिन्यापासून पावसाचं सातत्य कंटिन्यू आहे। काल दिवसभर सरीवर सरी येत राहिल्या आणि संध्याकाळी मात्र 11 वाजल्यानंतर जो पाऊस चालू झाला तो अतिशय जास्त प्रमाणामध्ये पाऊस होता। तो सकाळी पहाटे 3:30-4 पर्यंत होता। त्यामुळं या गावाला आणि गावच्या परिसराला 2 बाजूनी नद्यांनी घेरलेला असून गावची पण परिस्थिती गंभीर झाली आणि शेतीची पण परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे। सर, उडीद, मूग, सोयाबीन, तूर, ऊस, कांदा संपूर्ण पिकं नेस्तनाबूत झालीत। शेतकऱ्यांना अक्षरशः रडण्याची वेळ शेतकऱ्यावरती आलेली आहे।